श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण अल्पगणिले आपले गुण श्रुती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परिब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी शास्त्री हेरळी करी दाखिसी वेतने देऊनी ठेविले. त्या सवयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडले धर्मोपदेशका जिंकले कुमार्गवर्ती यासी आणले सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणले अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांची चित्ता आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहुत सुखावे. अमृतानुपवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांची माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकूणी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी भुरड पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तींसी त्याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती परी हा भ्रम तुम्हाप्रती पडला असे सत्याची. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामींचे तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण ब्रह्मचारी करती शयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवडी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले. त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले घामे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नासी कदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी ऋषिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसे मग ब्रह्मपदी जाणीसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न येची. बुवा प्रति पडली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गडून ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्याचा करुणीय हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.